हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आज आम्ही आलेलो आहे पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये। इथं आपण सुरुवातीला तिकीट काढून घेऊ आणि नंतर आतमध्ये जाऊ। तुम्ही बोर्डवर इथं बघू शकता सायन्स पार्कमध्ये काय काय आहे याची माहिती दिलेली आहे, कुठले शो आहेत आणि त्याचे तिकीट टायमिंग वगैरे सर्व काही दिलेले आहे। चला, तिकीट काढून झाले आपलं। ही आहे सायन्स पार्कची पार्किंग आणि बाहेर रोड पार्किंग सुद्धा आहे गेटच्या बाहेर, तिथेही तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करू शकता। महाराष्ट्रातील शहरी ग्रामीण भागातील तसेच महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यातून सुद्धा सायन्स पार्कला भेट देण्यासाठी शालेय सहली येत असतात। इथं समोर तुम्हाला जे एअरक्राफ्ट दिसत आहे ते MiG-23चं मॉडेल ठेवण्यात आलेले आहे। चला आता आपण आतमध्ये जाऊ आणि बघू काय काय आहे ते। आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला विज्ञानातील शोध प्रतिकात्मक स्वरूपात पाहायला मिळतात आणि त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। इथं तुम्ही पाहू शकता वेगवेगळे खडक आणि त्यांची माहिती देण्यात आलेली आहे। तर चला, सायन्सवर आधारित विविध गोष्टींची माहिती घेत आपण आता पुढे जाणार आहोत। पुढे गेल्यानंतर आपण बघू शकतो हे आहे DNA स्ट्रक्चर मॉडेल। शालेय सहलींचं सायन्स पार्कला भेट देण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, त्यामुळं शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकात जे प्रकल्प असतात ते या ठिकाणी प्रत्यक्षात पाहता येतात। हे आहे GSLVचं मॉडेल। येथील लंबकाद्वारे पृथ्वीची दैनंदिन गती दर्शवण्यात आलेली आहे। विज्ञानातील अनेक शोध संदर्भ या इमारतीमधील एकूण 4 दालनामध्ये प्रदर्शन स्वरूपात आहेत। चला आता आपण पहिल्या दालनाकडे जाऊया। आता आपण ऑटोमोबाईल एक्झिबिशन या विभागामध्ये आलेलो आहे। इथे तुम्ही पाहू शकता चाकाचा शोध कसा लागला हे विविध टप्प्यामध्ये दाखवण्यात आलेले आहे। गेल्यानंतर आपल्याला वाफेच्या शक्तीचा वापर कसा होतो हे पाहायला मिळते। हे आहे वाफेवरचे पहिले इंजिन। ही आहे पहिली मोटर गाडी आणि पहिली मोटरसायकल तुम्ही पाहू शकता। पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात ऑटोमोबाईल कंपन्यांमुळे पिंपरी चिंचवड ही ऑटोमोबाईल इंडस्ट्री म्हणून ओळखली जाते। त्यामुळे वाहन जगताची माहिती देणारे स्वतंत्र दालन या ठिकाणी आहे, तुम्ही बघू शकता। ऑटोमोबाईल एक्झिबिशन या विभागामध्ये वेगवेगळ्या गाड्यांचे इंजिन्स ठेवण्यात आलेले आहेत। तसेच इंजिनच्या समोरचं बटन प्रेस करून तुम्ही इंजिनचं कार्य कसं चालतं हे पाहू शकता। त्यामुळे तुम्हाला जर वेगवेगळ्या वाहनांची माहिती जाणून घ्यायची आवड असेल तर तुम्ही सायन्स पार्कला एकदा नक्की व्हिजिट करा। विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विज्ञानाशी संबंधित विविध गोष्टींविषयीच्या कार्यशाळा सायन्स पार्कमध्ये आयोजित करण्यात येतात। त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत सायन्स पार्कमध्ये विद्यार्थ्यांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते।
या ठिकाणी वाहनांच्या बेरिंग्ज ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याचा उपयोग कसा होतो याची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. आत्ता आपण क्लायमेट चेंज या सेक्शनमध्ये आलेलो आहे आणि या विभागामध्ये क्लायमेट सिस्टीमबद्दलची माहिती दिलेली आहे आणि वातावरण परिवर्तनामुळं काय काय बदल झालेले आहेत याची माहिती दिलेली आहे. भारतातील जलवायू परिवर्तनाची माहिती देखील येथे देण्यात आलेली आहे. क्लायमेट चेंजबद्दलची माहिती घेतल्यानंतर आम्ही आता जात आहोत तारांगण शो पाहण्यासाठी. तारांगण शो मराठी, इंग्रजी, हिंदी अशा 3ही भाषेतून दाखवला जातो. खगोलशास्त्राची चित्रफीत पाहिल्यानंतर तारांगणाच्या माध्यमातून नागरिकांना आणि शालेय मुलांना आपल्या सूर्यमालिकेची माहिती होत आहे. त्यामुळे सायन्स पार्क पाहायला येणाऱ्या मुलांचे मुख्य आकर्षण हे तारांगण शो बनले आहे. तारांगण शो पाहिल्यानंतर आम्ही परत एनर्जी एक्झिबिशन या विभागामध्ये चाललेलो आहे. सुरुवातीलाच आपल्याला सूर्याची प्रतिकृती पाहायला मिळते. सूर्य आणि सूर्याची किरणे तुम्ही बघू शकता. सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ही आहे सोलर कार, ती सूर्यप्रकाशावर चालत आहे. हे बघा. हे बघा, हे जे चाक आहे ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं फिरवलं आणि वजन वरपर्यंत उचलून सोडून दिलं की वजन खाली येत असताना वेगवेगळ्या यांत्रिक घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतील. सायन्स पार्कमध्ये मुलांसाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यातून मुले हसत खेळत विज्ञानविषयक माहिती घेऊ शकतात. इथे तुम्ही पवन ऊर्जा कशी निर्माण होते हे पाहू शकता. तसे त्याची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. यानंतर आता आपण जात आहोत फन सायन्स या सेक्शनमध्ये. खेळातून विज्ञान शिकता यावे यासाठी फन सायन्स हे दालन आहे.
इथे मुलांसाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आणि क्विजसुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यातून मुलांना हसत खेळत विज्ञानविषयक माहिती मिळते. ही आहे इन्फिनिटी वेल. या विहिरी डोकावून पाहिल्यानंतर आपल्याला विहिरीची खोली अनंत असल्याचा भास होतो. फन सायन्स हे मुलांचे सर्वात आवडीचे सेक्शन आहे. पूर्वाला तर इथे फार मजा आली. या सेक्शनमध्ये मुलांसाठी खूप सगळ्या फन ॲक्टिव्हिटीज आहेत. हे पहा, इथं तुम्हाला फन मिरर पाहायला मिळतील. फन सेक्शन पाहिल्यानंतर आता आम्ही जात आहोत 3D शो पाहण्यासाठी. 3D शो पाहिल्यानंतर आम्ही आता जात आहोत गार्डनमध्ये बाहेर. हे गार्डनसुद्धा सायन्सवर आधारितच आहे. ह्या गार्डनमधली जी खेळणी आहेत ती सर्व सायन्सवर आधारित आहेत. त्यामुळे मुलांना खेळातून सायन्सविषयक माहिती मिळते. तर तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन नक्की एकदा सायन्स पार्कला व्हिजिट करा. सायन्स पार्कमध्ये मुलांसाठी खूप अशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि वेगवेगळे प्रयोगसुद्धा मुलांना करता येतात. त्यांच्या आवडीचे तारांगण शो, 3D शो, फन सायन्स हे विभाग मुलांच्या आवडीचे आहेत. पूर्वाला तर हे सायन्स पार्क फार आवडले. तुम्हाला पण हा इंटरेस्टिंग व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, बाय.